फार्म हाऊस मध्ये एंट्री केली आता. हा एक बेडरूम आहे. पहिला क्रिकेट मॅच सुरू झाली. काय गोगली टाकल्या. आई शप्पथ, मला वाटलं तुम्ही पोहताय बरोबर. दिसते बघा ना लुक कसा दिसते. बघा सनराईजचा सीन बघा. जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन रुटीन मधून वेळ काढून किंवा तुमच्या सुट्टीच्या दिवशी ब्रेक घ्यायचा असेल आणि तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत मित्रमंडळींसोबत एक दिवस आणि एक रात्र जबरदस्त मजा करायची असेल तर हा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे. कारण आज आम्ही सर्व मित्रमंडळी आलोय एक दिवस रात्र धमाकेदार पिकनिक साठी नवी मुंबईच्या पनवेल जवळ असलेल्या लीला फार्म हाऊसला. आजच्या या ब्लॉग व्हिडिओ मध्ये तुम्हाला लीला फार्म हाऊसची संपूर्ण माहिती तसेच आमच्या पिकनिकचे नियोजन, प्रति व्यक्ती खर्च आणि लीला फार्म हाऊस मधील आमच्या पिकनिकचा अनुभव याची सविस्तर माहिती मिळेल आणि आम्ही केलेल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळतील. तर हा ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आजचा धमाकेदार ब्लॉग व्हिडिओ सुरू करूया. लीला हाऊस हे खनाव पनवेल येथे स्थित असून पनवेल रेल्वे स्टेशन पासून जवळपास 10 ते 11 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही लीला फार्म हाऊसला पनवेल रेल्वे स्टेशन पासून प्रायव्हेट कार, टॅक्सी किंवा डायरेक्ट मीटर ऑटोने 30 ते 40 मिनिटाच्या प्रवासात पोहोचू शकता. गजब है भाई, गजब. उतरलोय आम्ही आता लीला फार्म हाऊस मध्ये. प्रतीकची कार होती, कार मध्ये आलोय आम्ही 6-7 जण सर्व. तर आता एंट्री करू दे आपण फार्म हाऊस मध्ये. दुपारी 1 वाजले, 1 वाजताचा चेक इन टाइम आहे. 1 वाजलेत. चला दिग्विजय बघा. खाली ठेवायचं इथे. कसे गरम नाही ना. चला बॅगा वगैरे पण घ्या आपल्या डिक्की मधल्या. बॅग नाही आले ना, माझी पण काढली का. खाण्याचे पदार्थ वगैरे सगळं घेऊन आले. आता पार्किंगला लावून द्या, नंतर सर्व खाली करून घेतो. बॅगा वगैरे घेतलेत. गाडीला दाखव ना. पार्क केल्यानंतर काढूया. चला गाडी पार्क केली, सगळं बॅगा वगैरे पण नेलेत. पुढे छोटासा लॉन दिलेला आहे, तिकडे स्विमिंग पूल आहे. बाकीचं नंतर तुम्हाला सर्व दाखवतो, एक्सप्लोर करू आपण सर्व. म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटीज वगैरे पण करणार आहे आम्ही. क्रिकेटचं पण साहित्य आणले, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन. हा ना, बघा गाडी तिकडे पार्क केली आहे. असा लॉन आहे, आजूबाजूला थोडीशी झाडं वगैरे लावलेली इथं. हरळी टाईप आहे, हिरवीगार दिसते. आणि हा आहे फार्म हाऊसचा एरिया. इथे स्विमिंग पूल दिले. गाडीतून सगळ्या बॅग वगैरे इथे काढल्यात. बॅग वगैरे ठेवल्यात आहे.
बघा फार्म हाऊसमध्ये एंट्री केली. आता बॅगा इकडे ठेवल्यात. थोडंसं पेमेंट करण्याची प्रोसिजर प्रतीक करतोय. आणि हा असा लॉबी दिलेला आहे बसायचा, सिटिंग एरिया. बघा फार्म हाऊसमध्ये हा रूम आहे आपल्याला. इथं 3 बेडरूम घेतलेत आम्ही. बघा असा आहे हॉल. वरती बघा PVCचं सिलिंग वगैरे केलेले. इकडे मोठी विंडो दिली आहे. विंडोतून स्विमिंग पूलचा एरिया आणि बाहेरचा एरिया पण दिसतोय. म्हणजे चांगला व्ह्यू आहे. फर्निचर पण चांगला बघा. सोफा वगैरे दिलेला आहे. हॉल वगैरे आहे. बघा असा हॉल दिलाय. समोर TV आहे. कूलर वगैरे पण दिलंय. या साईडला डायनिंग टेबल वगैरे दिलाय. या साईडला वॉशरूम एरिया. इथे वॉश बेसिन आहे. इथं टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे. कंबाईन आहे आणि मोठे. इथे बाजूला आहे वॉश बेसिन पण दिलेले. आणि बाजूला हा एक बेडरूम आहे. 2 माणसं झोपू शकतात आरामशीर. फॅन, AC रूम आहे. हा एक बेडरूम आहे. इकडे पण विंडो वगैरे दिलेले. साफसफाई वगैरे आणि खूप छान आहे. आणि रूम पण सुंदर दिसते. बघा हा एक बेडरूम बघितला आपण. बाहेर आल्यानंतर परत येतो हॉलमध्ये एंट्री. आणि इकडे वरती पण आहे. सिलिंग वगैरे पण मस्त बनवलेलं. साफसफाई आणि शांतता पण खूप छान वाटते. आणि त्या बेडरूमच्या समोरच हा दुसरा बेडरूम दिलेला आहे. हा मोठा बेडरूम आहे. इथे ड्रेसिंग टेबल, डबल बेड, वरती AC, फॅन. इकडे सोफा पण दिलेला आहे. या बेडरूम मधलं पण बाथरूम बघा. म्हणजे मोठे बाथरूम वगैरे. वॉश बेसिन आतमध्येच दिलेले बघा. असं हा पण बेडरूम खूप मोठे आहे. हा मास्टर बेडरूम आहे. हा मेन हॉल. इकडे समोरचा एक बेडरूम. आणि या साईडला बघा इथं पण आहे. समोर विंडो, इकडून पण विंडो. व्हेंटिलेशन पण चांगलं आहे. आणि हा येतो बाहेरच्या साईडचा एरिया. रूम मधनं आपल्याला बाहेरचा एरिया दिसतो. स्विमिंग पूलची साईड दिसते. इकडे बघा झोपाळा लावलाय. मारू बसलाय झोपाळ्यावरती. गाडीतून सगळं साहित्य वगैरे आणतोय आता. बॅगा वगैरे विनायक सरांनी बॅग वगैरे आणले. ते छान आहे. रूम पण चांगले आहे. मोठे आहेत रूम वगैरे. आणि व्हेंटिलेशन पण चांगलं आहे. शांतता बघा ना. मस्त आहे. आजूबाजूला काही गोंगाट नाही. मस्त वाटते. खूप एन्जॉय करावं. हॉल पण खूप मोठे आहे. जेवायला डायनिंग टेबल वगैरे. केबल वगैरे बॅग आणतो. वरतून बघूया आपण. जाऊया. किती छान वाटतंय ना. तेवढा वरती आलोय आपण. वरचा एरिया बघा असा आहे. चेअर वगैरे ठेवल्यात बसायला. इकडे कपाट वगैरे पण दिले. वरती PVC सिलिंग बनवलेले. छान दिसतंय ते पण. बघा वरतून लुक बघ कसा दिसतो. मस्तच. अरे मला हा बेडरूम आवडला. एकदम म्हणजे शांत वाटतं. एकदम लक्झरी म्हणजे मस्त वाटतं. एकदम शांत. TV पण मोठी आहे. विनायक सर कसा वाटला तुम्हाला? मस्त भारी आहे ना. आम्हाला कसा वाटला? आम्हाला एकदम बसलं सोपे. छान वाटतं ना. रिलॅक्स वाटतं. केवळ तुला कसं वाटला? मस्त एकदम भारी. भारी आहे ना. विचार केला त्याच्यापेक्षा भारी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून भरपूर ऍक्टिव्हिटीज वगैरे करणार आहे आपण. क्रिकेट, व्हॉलीबॉल, स्विमिंग पूलमध्ये. अजिंक्य बघा रेडी झाला. अजिंक्य कशाची तयारी? ही स्विमिंगची. पण आपण पहिले क्रिकेट खेळायचं ना. क्रिकेट खेळू. हा एरिया आपल्याला राहण्याला दिलाय. बाहेरचा लॉबी एरिया आहे. तिथे बसण्याचे. आणि समोर आहे आपल्याला किचन. हे बघा किचन पण दिलं. इथे ओव्हन आहे, वॉश बेसिन आहे, वॉटर प्युरिफायर दिले. आणि किचनचा एरिया बघा असा. हे बघा केवळ आणले व्हेज बिर्याणी. आम्ही घरून आणलेले आहे. म्हणजे नंतर तुम्हाला सांगेन आम्ही की किती खर्च झाला आणि आम्ही कसं नियोजन केलं वगैरे. तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की माहिती भेटेल. प्रतीक पाटील
प्रतीकनंच आणली बिर्याणी, व्हेज बिर्याणी वगैरे बनवलेले, भाकरी वगैरे, भाजी आम्ही सर्व खायला आणले बघा. आंबे, केळी, कांदा. नंतर बोलूया आपण, आता आणून ठेवा इथं. आपण जेवण पण करू शकतो, यांचं जेवणाचं पॅकेज पण आहे ते पण घेऊ शकतो. नंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. फ्रीज पण दिलंय. हे सगळं आहे आपलं साहित्य का? सगळं आपलं. कोल्ड्रिंक, बिस्लरी बॉटल, मोठा फ्रीज पण दिलाय, ओव्हन पण दिलाय. आणि आम्ही आता सगळं साहित्य ठेवलं किचन मध्ये, जे खायला आणलं होतं जेवण वगैरे पण. हा दे ना भाई, केळ तर मला लागणार बरं. मी म्हणून सांगितलं केळी मी खातो. आता क्रिकेट मॅच सुरू झाले. क्रिकेट खेळल्यानंतर आपण स्विमिंग पूल मध्ये जाऊया. आता थोडे 8 जण आहेत, चौघ आपण टीम खेळूया. सीधा फुलटा साथ में डाल. कोकणातला बॉलर, कोकणातला बॅट्समॅन, मातीतले खेळाडू एकदम. बोल्ड बोल्ड काय बाय, लेग स्पिन केला. अच्छा दिग्विजय काय गोगली टाकल्या भाई बोल्डा. हा ते फिल्डिंग काही नाही, बॉलिंग वर आहे सगळा. ट्राइंग हार्ड. आई शप्पथ. बॉल हलका आहे बॉल. थोडा वेळ बस जा. हा पाणी लाव. असा रुमाल धरून असा उभ लाव. हा एक घायल झाला. अजिंक्य थोडा आमचा घायल झालेला आहे, जरा बॉल लागलाय त्याच्यावर नाकावर आणि डोळ्यावर. इकडे झाला, जिंकला. कमान जिंकलं. चला आता क्रिकेट खेळून मस्तपैकी झालं. आता सर्वजण उतरायचं स्विमिंग पूल मध्ये. स्विमिंग करूया आता. काय बोलतो? हा स्विमिंग ना, कपडे चेंज करून येतो. मार खाल्ली. अजिंक्य पण कुठं लागलं? जास्त लागलं का? इथे लागले. सॉफ्ट आहे ना बॉल थोडा. हा बॉल सॉफ्ट होता. नाकाच्या आणि डोळ्याच्या मध्ये लागलं, पाणी येतं ना. थोडंसं धुवून स्ट्रॉंग आहे स्विमिंग पूल मध्ये. आता स्विमिंग करूया.
क्रिकेट खेळून मस्त मजा आली. आता स्विमिंग. किती गोले विनायक सर तुमचे एवढे? तुम्ही किती? तुम्ही किती? 5-4 म्हणजे आहे की बऱ्यापैकी. 5 फूट आहे बाई. ही भारी सिस्टम आहे. मला वाटलं तुम्ही पोहताय बरोबर. अरे एवढा पाणी काय? अरे बापरे कुठे एवढे वेळ? मला वाटलं तुम्ही पोहताय म्हणलं. हे बाई ही बसले उभी राहिल्यात एवढं. मी मला तू बरोबर. भाजी भारी आहे ना? भारी मला दिसते बघा ना. लुक कसा दिसतोय टेस्टला लागेल. कोल्ड्रिंक पण आणले, बिस्लरीच्या बॉटल ग्लास पण आणले, पात्र पण आणले, सर्व आम्ही विकत आणले. लीला पाहिजे ना? अरे रस्ता भाजी. पण वायफायची पण सुविधा आहे बघा. पासवर्ड त्यांनी आता सांगितलं आम्हाला. अजिंक्यने लगेच कनेक्ट केला. काय वाट सफेद कांदा चांगला थरथरतच का घेतली नाही? मेरे को लगा बोलतो नहीं मिला है. पाटील भाजी एक नंबर आहे. भारी झाले एक नंबर. मला मग अशी लुकच टेस्ट केलं दिसत होता. मटण खायला मजा येत नाही, तुम्ही भाजी खायला येते. पाहिजे आता घेतला ते वेळेला आपण त्याला चवळीची भाजी घेतील ना घेतील घेतील घेतील. चालू थोडी आहे. बंद आहे का? बंद आहे ना, लॉक आहे. कुछ नाही कर. वरती गॅलरीत कसले फोटो येतील. ऍक्शन केली ऍक्शन केली. मेरा गलती नाही. अंदाज ना आला रे. पहिलाच होता ना. मला करतो आउटकम. जास्त बोलत गेलो की मी. हा वरती लागला ना मग समज तो बरोबर जाणार. मारू खेलता है लग रहा है. देख पकड़ा ऐसा पकड़ा जैसा. देख किती लिटर आणलं? 1 लिटर. काय झालं? चिकार झालं. ते छोटे कप आहे आपल्याकडे ग्लास चहा प्यायला. हा दूध जरा गरम झालं की मी चहा बनवतो. चहा जास्त नाही पिणार. 1-2 तू पिशील ना. एक बाहर का टोप हो गया. त्याला विचारावं नाही का? छोटा द्या. छोटा पाहिजे. प्रतीक तू मी आणि अमोल फुल कर तिकडे. फुल बारीक कर. एवढंच आहे. नाही मोठेच आहे. सगळे मोठेच आहे. सगळे मोठेच आहे. पकडावं लागतं. कपडे घालायचं नावच नाही. बारीक असतं ना. मग काय हा ते गाणं वगैरे केवळ बिस्किट आणलेत ना? बिस्किट आणले सांगितलेत ना. हा बिस्किट वगैरे आला आता. बंद करू. दूध तापलं ना. थांब जरा तापून दे. जरा द्या ना मला. जरा फास्ट कर ना. जरा फास्ट कर. मला बस झालं तेवढं. मला जास्त तापून नको. पटकन वर येते ती. कारण काय ते हे आहे ना लय फास्ट आहे. पकड नाही का? पकड नाही नाही असेल इथे पाहता ते सगळं वेळ द्यावं. अजून की तू नाही काय घेणार आहे?
घे थोडंसं. अरे दूध जास्त आहे तापायला वेळ लागला. अरे दूध गरम होते, दूध गरम होते. चहा कसं चहा गरम होते ना दूध चांगलं. ती नाही गरम झालं तर बरं नाही लागणार, थंड दूध आहे ना. तिचा काय लय मोठं ऑपरेशन केलं ते, एवढा करत नाही. आमच्या मामाचं झालं 2-3 फक्त दाखवून ते कुलेजर मला ऑपरेशन रेडी करून घ्यायचे का? नेक्स्ट जरा लांब ठेवूया. समजलं ना? नेक्स्ट ला लांब लोणावळा नाव ठेवूया. आणि सँडविच. अरे ब्रेड पण भरपूर आणलीस की हा प्रदीप? हे ब्रेड भरपूर आणले. 7:30 वाजले आता सँडविच बनवतो. प्रत्येक सँडविच बनवते. सगळे कटिंग वगैरे केले, टोमॅटो, बीट वगैरे, काकडी वगैरे, ब्रेड पण आणले. व्हेज बिर्याणी. नाही गेली बरं कोणी ठेवलं? थोडं थोडं गरम झालं ते. 7 वाजताचा नाश्ता आपला सँडविच. टोमॅटो बीट काकडी, टोमॅटो, बीट आणि कांदा आहे ना. बरं झालं. आता नाश्ता मग नंतर आपण डायरेक्ट जेवणार आहे ना, म्हणजे दिवसभराचं मस्त झालं. सँडविचचा नाश्ता येत लय भारी बनवलंस रे. ते मॉर्निंगला लय टेस्टी आहे. एक नंबर. आता जबरदस्त मशीन पेक्षा भारी झाली. छान आहे ना. असं झोपलेलो साईडला वॉच आणि मोबाईल. टोमॅटो केचप. अमोल तुम्ही नाही घेतला काय बोलते? येते की बस चेन वगैरे एक्स्ट्रा टमिटा. चल घे अजिंक्य, खा थोडंसं. हा विनायक सरांना पण बोलव. सात आठ जण वाटलं. काय स्वतः टोकन घेतली सेटिंग एरिया काय घरी पण आपण असं जेवतो. काय सवय एवढा हा काय नाही ना. मी कोल्ड्रिंक नाही पाहिजेत ना. हां बरोबर. चला आता जेवायला बसतो. हां मी बसतो तुझं. व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी. पनीर ना रे? पनीर पण टाकलंय का? पनीर आहे. पनीरच बिर्याणी आहे. अच्छा. व्हेज बिर्याणी भाज्या असतात. ही पनीर बिर्याणी भाजी पण असते, पण पनीर व्हेज बिर्याणी बिर्याणी पण पनीर पण मिक्स. पनीर पण आहे ना. हा ना. हा, मग ते पनीर बोलतात ते. व्हेज बिर्याणी पनीर हां नाही सगळ्या भाजीवाले पण येते. हां मी कोल्ड्रिंक नाही पित ना. इकडे आता कशी ती पद्धत झाली आहे. जेवले बोलले जेवले. हां टाकतो. काय घेऊ लागलं तर काय एवढं.
आता वाजले 11:30. सर्वांचं जेवण वगैरे झालं. जेवणामध्ये व्हेज बिर्याणी आणली होती, प्रतीकच्या घरूनच बनवून आणली होती. आता थोडंसं राऊंड मारतोय, जेवल्यानंतर थोडंसं वॉक करतोय. बाकीचे डिटेल्स उद्या सकाळी उठल्यानंतर देईन. गुड मॉर्निंग सर्वांना. 7 वाजले. इकडे काही लोक इकडे झोपले होते, ते काही लोक ह्या बेडरूममध्ये, काही लोक ते तिकडच्या बेडरूममध्ये. आता वाजले सकाळच्या 7, उठलेत सर्वजण. बघा सकाळचे इकडे झोपाळ्यावरती बसलेत. मस्त वाटते बघा. सनराईजचा सीन बघा, कसा सूर्य लाल लाल दिसतो. सकाळी 7 वाजले. गुड मॉर्निंग सकाळी. केवळ गुड मॉर्निंग. झोप झाली ना? आलं तुम्ही लय लेट झोपला ना? आम्ही झोपलो, मी 12 वाजता झोपलो, लगेच झोप लागली माझी. मस्त आहे ना सीन बघ, सूर्य हा. फ्रेश होण्याची तयारी चालली आहे तिकडे. काही लोक ब्रश करतात, काही लोक वॉशरूम करतात. मैंने अक्षर झोप झाली तुमची? मस्त झाली ना? मारू नींद हुआ क्या? अच्छा चला तर आता फ्रेश होण्याची तयारी करूया. थोड्या वेळानंतर मग नाश्ता करून आम्हाला 11 वाजता चेकआउट करायचे. आठ वाजले, सर्वजण उठलेत. आता स्विमिंग करतायत. आता अजिंक्य, प्रतीक आणि दिग्विजय. मस्त वाटतंय ना आता? अजिंक्य शिकला का तू? अजून नाही. जास्त पाठी राखली ना तर पाठी वॉल आहे. क्या जम्मर भी का ना वरती पाहिजे. कारण तरंगायला यायला 8 दिवस लागतात. मस्त सीन आहे. आता शॉवर घेतो, थोडासा गरम पाण्याने आंघोळ करतो, नंतर कपडे घालून फ्रेश होऊया. स्विमिंग पूलमधनं सगळे बाहेर आलेत. आता आंघोळ वगैरे सगळ्यांनी केल्या, फ्रेश झालेत. 9:15 वाजले ते. आता या फार्म हाऊसवाल्यांच्या तर्फे आम्हाला सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता आहे, तर नाश्ता चालू आहे. बाकीची मंडळी हॉलमध्ये बसले, कॅरम खेळत आहेत. माझा शॉट घातला नव्हता मी. हे खेळत होता घरात. लय मजा आली. 2 ब्लॅक आहेत, 2 ब्लॅक. हे वाचला. मी तर पडली खेळतोय रे. याला अर्थ नाही. याला अर्थ नाही. गेम खेळायचा तर तो 100% 100% येणार. कोण आहे? अजून 1 वर्ष येऊ शकते. विनायक 2 मिनिट सांग. माझी आहे ना. काल आम्हाला म्हणते. वाजले 10:30. आम्हाला फार्म हाऊसतर्फे त्यांचा सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता होता. नाश्त्यामध्ये बघा पोहे, भुर्जी केले आणि ब्रेड आहे. सरांनी घेतला. चला आता मग सर्वजण आता नाश्ता करूया. वरती गॅलरीत वरती गेलेत. ओपन केले त्यांनी ते. हा वरती ओपन केले. सगळेजण फोटो काढतात. नाश्ता केल्यानंतर आपण वरचा लुक पण बघूया. फोटो वगैरे थोडे काढायचे. आपल्या तर पोहे, भुर्जी आणि ब्रेडचा नाश्ता करून घेऊया. लय आले रे. भुर्जी बरोबर. अमोल वॉशरूम.
मस्त पैकी नाश्ता चालला होता. नाश्ता चांगला होता, मस्त होता. कालची बिर्याणी अजून राहिली, चांगली राहिले ना, फ्रीजमध्ये ठेवली होती, थोडी गरम केली, नाश्त्याला पण यूज करतात. म्हणजे ऑलमोस्ट संपली. हां किती रे, 2.5-3 किलोची बनवली होती ना रे. हां म्हणजे पुरली आपली बऱ्यापैकी. नाश्ता वगैरे झाला. आता थोड्या वेळात आपण चेकआउट करू. हे बघा वरती आले, नाश्ता वगैरे झाला, सगळं पॅकिंग वगैरे केलं. कालची किचनची सगळी भांडी बिंडी आणलेली सगळी भरली, कारण आता चेकआउट आहे. 11 वाजले होतं. आता आपण थोड्या वेळाने चेकआउट करणार आहे. तर वरती आलो. वरती पण आहे बघा, वरती हा एक बेडरूम आहे बघा, हा पण मोठा आहे. बाथरूम पण दिलं आहे. वरतून चांगला व्ह्यूज भेटतो असा. हे बघा असा व्ह्यूज दिसतोय. बेडच्या समोरच मोठी विंडो दिली आहे, वरती फॅन आहे आणि AC रूम आहे. छान आहे. इकडे पण एक विंडो दिली आहे. आणि वरतून बघा आता व्ह्यू कसा दिसतोय बघा. वरतून फार्म हाऊसचा असा व्ह्यू दिसतोय. स्विमिंग पूल समोरचा. शेती केली आहे बघा, सेम असा मोठा डोंगर वगैरे दिसतो. सेम तशीच या साईडला पण आहे. झालं बघा ऑलमोस्ट सगळे बघा, बॅग वगैरे पॅक झाले, सगळी जायची तयारी आता. चला झालं बघा. केवलनं घेतलं आहे कालचा बॉक्स. प्रत्येक तिकडे थोडंसं सामान भांडी घेऊन गेलं, गाडीच्या डिक्कीमध्ये टाकलं. आता निघायची तयारी. डिक्कीमध्ये आता बॅग वगैरे सामान वगैरे टाकतो. फोटो काढले का? चला सगळी झाले रेडी. आता जायचं. 11-11:15 झाले. आता चेकआउट टाईम निघतोय. बाजूला रूम आहे, ती केअरटेकर राहतात, म्हणजे चांगले आहेत कपल वगैरे. आता निघतोय. चला दादा, थँक्स. हां ओके. हो नाही चांगलं, बरं वाटलं, मस्त वाटलं, काय प्रॉब्लेम नाही. चला सगळी टीम निघाली आपली. मांजर कुठे आहे? फोटो काढताना हा एक सेल्फी काढून नाही आपला तर वाटलं. इकडे आवडला आमच्यासाठी कसं आहे, मॅडमला फोन करा की तुम्हाला केलं तरी ते माझा नंबर आहे ना त्याच्याकडे, आहे ना ते दादाकडे आहे माझा. हा प्रत्येकडे आहे. ठीक आहे चालेल, आम्ही कॉल करू. जर नाही कदाचित मॅडमला कॉल विचारला, तुमचं नाव विचारलं, मला कॉल करा, मग त्याला सांगतो. चालेल. अच्छा ठीक आहे, बरं वाटलं. चला थँक्स. अहो काल आम्ही एवढ्याच गाडीत आलो, एकामेकाला एक दोघांना मांडीवरती घेऊन आलो होतो. जायचं आहे ना काय? तिथेच आहे, आकुर्लीमध्ये राहतो होतो. हा तिथून आलो होतो गाडीवर. तेवढं चालते आपण. आणि मग तिथून उतरून आम्ही स्टेशनला मग ट्रेननं वगैरे ज्याचे कोपरघेरणे, घनसोली, आयरोली. आपल्याकडे ठेवायचं नाही, मी आता आणणार आहे 10 जणांना. जेवण तुमच्याकडे ठेवा. जेवण आपल्याकडे ठेवायचं. नाही आम्ही पोरं होतो म्हणलो, त्याला बजेटमध्ये करावं म्हणून घरी. बरोबर. दुसऱ्या ठिकाणी गेलो तिकडे जेवण चांगला नव्हता एकदा, म्हणून आम्ही म्हटलं चला आपलं नाही आपल्या चांगलं आहे. आपल्याकडे जेवण समजलं ना. हो ना. लीला फार्म हाऊसमध्ये आम्ही 8 जण काल आलो होतो. काल दुपारी 1 वाजता चेक इन झालं होतं. त्या दिवशी आता बघा 11-11:15 झालेत. आता आमचा चेकआउट टायमिंग झाला. खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केला आम्ही. जवळपास म्हणजे पर पर्सन आम्ही 900 रुपये इथं पॅकेज आलं होतं आणि आम्ही 400 रुपये एक्स्ट्रा काढले होते, म्हणजे पर पर्सन 1300 रुपये. आता 400 रुपयामध्ये आम्ही त्या प्रत्येक पाटीलच्या घरूनच चवळीची भाजी, तांदळाच्या भाकरी आणि व्हेज बिर्याणी वगैरे बनवून आणलं होतं. आणि आम्हाला जे खायला लागेल की जे कोल्ड्रिंक्स, चिप्स वगैरे, केळी, पर्स, चणे, तर ते सर्व 400 रुपयामध्ये झालं. गाडीचं पेट्रोल वगैरे सर्व. तर आमचा पूर्ण खर्च पर पर्सन 1300 रुपये झाला आहे. म्हणजे आम्ही पर पर्सन 1300 रुपयामध्ये 8 जणांची एकदम मस्तपैकी 1 डे ट्रिप झाल्या. एक दिवस राहिलो, पोहलं, स्विमिंग केलं, क्रिकेट खेळलं, बॅडमिंटन, कॅरम सर्व खेळलं, खूप एन्जॉय केली. आता आम्ही चेकआउट करतोय. चला गाडी येत्या गेटच्या बाहेर आणि आता आपण जाऊया. चला बाय बाय. चला पनवेल स्टेशनला पोहोचलो आता. प्रतीकनं गाडीमध्ये सोडला म्हणणं. इथं अर्ध्या तासामध्ये पोहोचलो. 11:30 वाजता बसलो होतो. आता पनवेल स्टेशनला पोहोचलो. ही ट्रिप एकदम मस्त झाली. निसर्ग, खेळ, खाणं आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
तुम्हालाही अशा विकेंड गेटवेचा अनुभव घ्यायचा असेल तर पनवेलच्या या लीला फार्म हाऊसला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नव्या ट्रिपसह. बाय बाय.